अंगणावरून घराची शोभा कळते हे लक्षात ठेवा। भाषेचा वापर आपण व्यवस्थित करावा। नमस्कार शेतकरी मित्र व पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, आपण आज जाणार आहोत माझ्या शेतावर फेरफटका मारण्यासाठी, तर तुम्हालाही घेऊन जातो। पण काय मी रोजच माझ्या क्षेत्रावर निरीक्षण करण्यासाठी जातो, तर आजही मी तुम्हाला घेऊन जातोय प्रातिनिधिक स्वरूपात। आणि याच्यापूर्वी असा फेरफटका मारण्यासाठी मी कोणताही व्हिडिओ बनवलेला नाहीये। मग चला, एका सबस्क्रायबरचा प्रश्न होता की तुमच्या शेतामध्ये काय काय पिकं आहेत। आज मी सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ मोठा असणार आहे, कारण मी काही सिनेमॅटिक शॉट घेण्याचाही प्रयत्न करणार आहे। शिवाय मला एक खंत बोलून दाखवायची आहे, आणि ती खंत काय असणार आहे ती मी शेवटच्या टप्प्यात बोलून दाखवणार आहे। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला अंदाज येणार नाही। तर चला, मी तुम्हाला घेऊन जातोय। मित्रांनो, त्या घरापासून मी इकडे साधारणपणे चालत आलेलो आहे, ते तुम्ही सिनेमॅटिक शॉट मध्ये तर बघितलंच आहे। तर आता मी या माझ्या रोपाच्या क्षेत्रावर आलेलो आहे। बघा, आता याच्यापूर्वी तुम्ही बघितलेलं आहे ते, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी सर्व प्लेलिस्ट दिलेले आहे, तिथं तुम्ही बघू शकता की कसं मी बनवलेलं आहे ते। सूर्यामुळे चेहरा दिसत नाही, पण ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो की माझं रोप कसं आहे। तसं हे इथं दिसतंच आहे, पण दाखवतो। आणि हे साधारण मी 1 नोव्हेंबर रोजी याची पेरणी केली होती, म्हणजे आज साधारणपणे 1 महिना आणि 5 दिवसाचं हे रोप झालेलं आहे। आता आपण रोपाच्याच दुसऱ्या क्षेत्रावर जाणार आहे, आणि तिथं मी तुम्हाला घेऊन जातो। मी अनुभवातूनच तुम्हाला माहिती देत असतो, आणि माझं काही इतरांसारखे काही मी पदवीधर वगैरे असा काही नाही ॲग्रिकल्चरमध्ये, पण मी माझ्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आणि ज्यांना ज्यांना माझ्या माहितीचा फायदा झाला असेल त्यांनी लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि हे माझं 28 ऑक्टोबर रोजी मी याची पेरणी केली होती, आणि आज त्याची अशी परिस्थिती आहे। साधारण ऑगस्ट मध्ये मी जी लागवड केली रेनपोर्ट मध्ये, त्याची परिस्थिती आज अशी झालेली आहे। आणि गेल्या 20-25 दिवसापासून मी कोणत्याही प्रकारची फवारणी वगैरे केलेली नाही, कारण त्याच्यामध्ये कोणताही बुरशीनाशक अथवा कीटकनाशक अथवा पोषक घेण्याची ताकद संपलेली आहे। म्हणून सरते शेवटी मी 0050चा एक फवारा दिलेला आहे, आणि तो दिलेला आहे 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो साधारणपणे। आणि आता हे 8-10 दिवसामध्ये मी संपूर्णपणे लहान मोठा अशी निवड न करता किंवा न विरळता मी याची काढणी करणार आहे। तर चला, आता दुसऱ्या क्षेत्रावर जाऊ फेरफटका मारायला। साधारणपणे या क्षेत्रावर कांदा बियाची पेरणी मी 4 नोव्हेंबर रोजी केली होती, आणि हा संपूर्ण 1 महिन्याचा प्लॉट झालेला आहे। आणि मी कशी काळजी घेतली हे तर मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तुम्ही ते बघू शकता। आणि ह्या बाजूला ह्या कांदा मी तुम्हाला सांगितलं होतं की हा 1.5 सारा आहे, 1 आणि अर्धा। तर तिथं ते प्रयोग घ्यायच्या नादामध्ये तो बऱ्यापैकी खराब झालेला होता, तर त्याच्यानंतर जो उरलेला आहे तो अशा प्रकारे झालेला आहे। आणि विशेष म्हणजे हा सफेद कांदा आहे, तुम्ही हा बघा की कांद्याची साईज कशी झालेली आहे ते।
हा आहे आपला पुढचा प्लॉट। मित्रांनो, याचं वय साधारण 60 दिवसाचं आहे आणि आता मला याला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि मी ते काय खत व्यवस्थापन करणार आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल। पण 2 महिन्याचा कांदा हे बघा असा झालेला आहे, साधारण दांडावर म्हणना तर अशा प्रकारचा आहे। याला थोडासा पिवळसरपणा आलेला आहे, पण मी सह्याद्री बायो ॲनालिटिकलचे जे संचालक आहेत त्यांच्या शिफारशीनुसार करतो आहे। त्यांनी माझ्या प्लॉटला भेट दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की याला नत्राची मात्रा कमी पडली, तर मी ह्या वेळेस त्याच्यामध्ये युरिया वापरणार आहे आणि ती किती वापरणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो। पण प्लॉटची स्थिती आज अशा प्रकारची आहे आणि हा 60 दिवसाचा कांदा झालेला आहे। मित्रांनो, हे आपला टरबुजाचा प्रोजेक्ट, पण मित्रांनो गंमत अशी झालेली आहे, आज तब्बल 6वा दिवस उगवला आहे, पण म्हणावी आज जर्मिनेशन काय झालेलं नाहीये। किरकोळ ठिकाणी उतरून आलेले आहेत रोप। हे बघा तुम्ही, हे बघा म्हणजे जर्मिनेशन अजून होईल की नाही होईल त्याच्याबद्दल जरा मी साशंका आहे। बघूया, आणखी एखादं पाणी भरून आपण विचार करू शकतो। कुठं कुठं उगवले रोप, पण 100% जर नाही उगवले तर मला याचं काढून टाकण्याचा विचार करावा लागेल। आणि मित्रांनो, हा आहे माझ्याकडे लसूण आणि पलीकडं उन्हाळ कांदा बियाणं तयार करण्यासाठी डेंगळे लावलेले आहे। ते थोडंसं नॉर्मल पिवळसर आहेत, पण बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे, कुमानी एल म्हणून त्याची फवारणी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे त्यामध्ये एक तोटा मला असा झाला की जे समजा गोल आणि टार्गा सुपर असतं, पण प्रमाण थोडंसं त्याला जास्त झाल्यामुळं त्या डोंगळ्यांना थोडासा झटका बसलेला आहे। पण बघूया, रिकवर होत आहे, थंडी वगैरे पडलेली आहे। आणि त्या कांद्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की फवारण्याही 2-3च झालेल्या आहे 60 दिवसामध्ये, म्हणजे आपल्याला वातावरणानं यावेळेस जरा थोडीशी साथ दिलेली आहे। हा आहे पुढचा प्लॉट, हा साधारण 55 गुंठ्याचा आहे आणि 45 ते 50 दिवसांचा आहे। हा उत्तम स्थितीत आहे। खाली माल बनायला तर सुरुवात झालीच आहे, कारण जसं उशिरा आपण लाल कांदे लावतो तसं त्याचं वय 2-2, 4-4 दिवसानं कमी होत चालतं। आणि आता जे कोणी लागवड करणार आहे त्यांना तर 15 दिवस अगोदर कांदा येईल असा अंदाज आहे। आता त्याचबरोबर मी तुम्हाला माती परीक्षण कसं करावं याच्याबद्दल जो व्हिडिओ आणला होता तो या क्षेत्रावरचा होता आणि याची नांगरणी व्यवस्थितरित्या झालेली आहे। आणि तसं बी आपल्याला याच्यापूर्वीच्या नांगरणीच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता की नांगरणीची पद्धत माझी कशी आहे। आणि साधारणपणे हे 2 एकर जे क्षेत्र आहे त्याच्यापैकी फक्त 1 एकर क्षेत्राचं मी माती परीक्षण केलेलं आहे, त्याचं अहवाल वाचन मी तुमच्यासाठी घेऊन येईल। आणि या बाजूला जे थोडंसं हलकी जमीन आहे, लाल माती, तर याच्यासाठी मी कोंबडी खताचा वापर केलेला आहे। हे तुम्ही बघू शकता की मी कोंबडी खत वगैरे टाकलेलं आहे याला। आणि तुम्ही तर माझी पोल्ट्री तर नेहमीच बघतात त्या तिकडे, तर तिथूनच मी ते खत बॅच काढल्यानंतर माझ्या क्षेत्रावर पसरवतो आणि त्याचाही उत्तम रिझल्ट आतापर्यंत मला आलेला आहे। शक्यतो खरीपाच्या मक्कासाठी मी त्याचा उत्तम रिझल्ट घेतलेला आहे, पण आता उपलब्ध झाल्यामुळं इथं मी साधारण उन्हाळ कांद्याची लागवड करणार आहे आणि त्याच्यासाठी जी पूर्व मशागत करून ठेवलेली आहे आणि खत देणार आहे। सरते शेवटी त्या तिकडे मी साधारणपणे 1 एकर 1 गुंठ्याचा जो प्लॉट आहे तो मी तुम्हाला दाखवायला घेऊन जातो आणि आपला फेरफटका इथे संपेल। मित्रांनो, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा शेवटचा प्लॉट आहे 1 एकर 1 गुंठ्याचा। याची परिस्थिती सध्या तरी उत्तम आहे आणि याच्यासाठी सुद्धा मला खत व्यवस्थापन करायचं आहे, कारण उत्तम पद्धतीनं वापसा कंडिशनला रान आलेलं आहे। आणि 2 नंबरचं खत व्यवस्थापन साधारण आपण 2 महिने वय झालेल्या कांद्याला करतो, तर आता हे उत्तम परिस्थिती आहे याची, तर मी तुम्हाला तो व्हिडिओ घेऊन येणारच आहे असं म्हटलोच आहे। आणि यासाठी मी काय काय वापरणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेल। आणि याची परिस्थिती अशी आहे बघा।
मित्रांनो, हे आहे माझं गव्हाचं क्षेत्र आणि हे बघा इथं तण झालेलं आहे। तर याच्यासाठी सुद्धा मी तणनाशक फवारणार आहे, कारण मजुराचा किती प्रॉब्लेम असतो हे आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना माहीतच आहे। तर मी तुम्हाला ते दाखवेल आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मला काही खंत बोलून दाखवायची आहे। चला मी तुम्हाला ते पण सांगतो की काय बोलायचं होतं मला। तर मित्रांनो, तर मला काय बोलायचं होतं हे मी तुम्हाला सांगणार होतो। खंत अशी आहे मित्रांनो, त्या खंतीबद्दल मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे की कमेंट करताना आपण सतत विवेकबुद्धीचा वापर करायला पाहिजे की आपल्या कमेंटमुळे एखादा कोणताही यूट्यूबर असेल आणि मित्र शेतकरी आहे तर प्रोत्साहन मिळालं पाहिजे, अशी आपण कमेंट केली पाहिजे। मी तुम्हाला सल्ला विचारत असतो, पण इतका वाईट सल्ला तुम्ही देत जाऊ नका। आणि मी तुम्हाला विनंती करतो की माझा चॅनल आपण नाही बघितला तरी चालेल, जर माझी माहिती तुम्हाला आवडत नसेल तर वाईट कमेंट बिलकुल करू नका। यूट्यूबच्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, त्या दृष्टीनं मला तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात। तर तुम्ही माझ्या काही अडचणी समजून घ्या आणि वाईट कमेंट करणं टाळा, की ती मी आता इतकी सोशली तुम्हाला सांगू शकत नाही। पण मित्रांनो, की एक प्रॉब्लेम असा आला मला आणि चुकून मला त्याचा प्रोफाईल हाती लागला आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला। तर बरेच आपले शेतकरी मित्र असे आहेत की त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, पण वापरावं कसा हे त्यांना अजूनही माहीत नाही। ते निरक्षर असतील, कमी शिकलेले असतील त्याच्यामुळं। पण त्यांच्या घरातली जी मुलं आहे, असे मुलं मोबाईल बघतात, यूट्यूबवर येतात, वेगवेगळे व्हिडिओ बघतात आणि अनेक प्रकारचे कंटेंट यूट्यूबवर आहेत। पण ते सरसगट कोणत्याही प्रकारचे कमेंट करता, जो कोण व्यक्ती मोबाईल वापरतो त्याला माहीतही नसतं। आणि मी जसा कॉन्टॅक्ट केला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलो तर तेव्हा त्याला कळलं की मी काही केलंच नाही, मला तर जमतही नाही, मग केलं कोणी? तर मित्रांनो, अंगणावरून घराची शोभा कळते हे लक्षात ठेवा आणि कमेंटवरून तुमचे संस्कार कळतात। आणि मी जर माहिती तुम्हाला चुकीची पोहोचवत असेल तर तुम्ही मला अडवू शकतात, पण भाषेचा वापर आपण व्यवस्थित करावा हीच मी तुम्हाला विनंती करेल। आणि इतरही कोणते यूट्यूबर असतील, तुम्ही त्यावर जाऊन बघत असाल तर त्यांच्या बाबतीतही तुम्ही एक निश्चित करून घ्या, जर तुम्हाला चॅनल आवडत नसेल तर अनसबस्क्राईब करू शकतात। ही डेमोक्रेसी आहे, आपले विचार मांडण्याची, व्यक्त करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे, त्याचा योग्य वापर करावा असं मला वाटतं। मित्रांनो, जर तुम्हाला हे माझं शेतशिवार आवडलं असेल, माझे प्रयत्न आवडले असतील, माझी प्रगती आवडली असेल तर मला नक्की लाईक करायला विसरू नका। आणि तुम्हाला वाटत असेल का माझ्या माहितीचा योग्य लाभ शेतकरी वर्गाला होऊ शकतो तर त्या शेतकरी मित्रांपर्यंत माझा चॅनल पोहोचवा। भेटूया अशाच पुढच्या काही खत व्यवस्थापन, काही जलस्रोत माझे कसे आहेत, पाण्याची परिस्थिती कशी आहे, किंवा माती परीक्षणाचा अहवाल मला प्राप्त झालेला आहे त्याच्याबद्दलही बोलू। तोपर्यंत माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, सतत विवेकबुद्धी राखून कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।